तर मित्रांनो गडावर येताना जर तुम्ही मित्रांसोबत आलं तर एक अशी फायदा होते की तुमच्यासोबत जर मुलं असेल बाळ असेल तर ते पकडायला छान मदत करतात. सामान असल्यावर पण हा मुलं बाळाचं तर नाही पण मित्र म्हणतात की सामान असेल हा आणि तुमच्या ट्रिपची जी कॉन्ट्री असते ती पण कमी होते. तर जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आम्ही घरून निघतोय फोर्टसाठी, जो तिकोना फोर्ट म्हटलं होतं. तर तिघे पण रेडी झालो आहोत छान. आता इथून निघतोय, गाडी पण रेडी झालेली आहे. चला मग. हा तिकोना फोर्ट आणि हा असा मस्त छान जायला रस्ता. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही तिकोना फोर्टकडे जातोय. तर सॅम चाललाय. हो, हे हॉटेल आहे, हॉटेलकडे नाही जायचं आहे आपल्याला. चल, तिकोना फोर्ट. हां, छान असं. आता आम्ही पाय वाटेने जातो आहे. तुम्ही बघू शकता असा इकडे वरती तिकोना फोर्ट दिसतोय. तुम्ही पाहू शकता आता आमची दोस्त मंडळी पुढे गेलेली आहेत आणि हा चालला सॅम आणि सॅमची आई. आता आम्ही रस्ता चालत आलेलो आहे. या रस्त्यावरून इकडे आता डोंगरावरती चढण्याचा मार्ग आहे. तर असा डोंगरावरती आपण जाऊ शकतो. तर वरती चढताना असा छान काही दूर असा पायदळ खडबड उबड खाबड रस्ता आहे. अशी इथे आजूबाजूला तुम्ही थकलात तर स्टॉल आहेत, दुकानं आहेत, घेऊ शकता. छान पाणी, नाश्ता, चहा. आणि सॅमने अशी खाली फेकलेली आहे टोपी, त्याची आईने ती उचलली आहे. तर असं मी आता चढत चाललो आहे छान. हाय कर सॅम. हां, याला पण असं फिरायला फार आवडतं आणि मला सॅमच्या आईला पण. बघू शकता असं गडावर चढायला आहे पायऱ्या छान, तुम्ही चढू शकता. सॅमला चढून चढून दम लागला तरी अजून चढतोय. एवढा आम्ही गड चढलो, दिसतंय तुम्हाला. तर आम्ही गडाच्या टकमक टोकावर आलेलो आहे. श्वेता फार थकलेली आहे. हो. तर हा असा तिकोना फोर्ट आहे, वरती चढायचं आहे आणि असं छान असं दृश्य आहे इथे मस्त. तर आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. तर इथे सांगतं की इथे अगोदर इथे गडावर थांबायचं आणि हल्ले होणारे ते पाहायचे आणि पाठवायचं. तर इथे लिहिलेलं आहे, गडावर प्रवेश द्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा हीच आहे. गडावर किंवा गडावरील तातडीची निरोप वरती जर पाठवायची असेल किंवा गडावर होणारा हल्ला परतून लावण्यासाठी हे पहिलं ठिकाण होतं. तर गड असा उंच आहे आणि गडावर चढायला आहे पायऱ्या आहेत, व्यवस्थित रस्ता आहेत आणि पकडून चालायला असे लोखंडी खांबसुद्धा आहेत. इथं छान अशा हिवाळ्याच्या दिवसात आलं, डिसेंबर महिन्यात, तर अशी फार गारवारा सुरू असते. यात आपल्याला असं उन्हाचे चटके बसत नाही. तर मी पण असं सजेस्ट करतो की यात असाल तर अशा हिवाळ्याच्या दिवसात या. आणि या गडावर चढत असताना पाणी सोबत ठेवा, पाणी फार लागतं. तर आता श्वेता गड चढत येतात. हाय छान. तर मित्रांनो आता असा हा चढ चढायचा आहे. तर व्यवस्थित चढायचं, शूज घालून यायचे, असे चढायचं नाही. तर आणि बाळाला पण असं घेऊन जायचं. आणि आणि आई खाली हात जायची आणि बाबा बाळाला घेऊन चढायचे. हो. तर आता मी अर्धा रस्ता इथपर्यंत पार केलेला आहे, चढलेला आहे. लावून घेतो म्हटलं पण सॅमने कॅप होत नाही आहे. आई कितीदा त्याला कॅप लावून देते सॅमला, पण तो घालत नाही. म्हणून आता मी ह्या झाडाखाली थांबलो थोडंसं छान. आणि इतकं असं गरम वाटत नाही. होती ना. बरोबर, बोल बोल. अगं नको रुसू, घे बोल. झालं बोलून. झालं. बरं, आता आमचे मित्र अजून यायचे आहेत, ते येतील याच रस्त्याने. तर आम्ही तिथे आता इथे त्यांची वाट पाहतो. थोडासा आमची विश्रांती पण होते आणि त्यांची वाट पण सोबत. आणि मित्रांसोबत वेगळीच मजा असते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही या किल्ल्याची तटबंदी आहे. ही जुनी तटबंदी फार उंच होती, तर आता ती कमी झाली कारण ढासळलेले किल्ले. तर आता आम्ही बसू शकतो, इतकी छोटी तटबंदी झालेली आहे. पण ही त्या काळात फार मजबूत आणि सुरक्षित आपली किल्ल्याची तटबंदी होती. आणि आकाश पण छान साफ स्वच्छ असं निळक्षार आहे.
इमर्जन्सी. तर सॅम आता इथे माती खेळतोय. घरी कसं फर्श असते, माती काय खेळायला मिळत नाही, तर इथे हा माती खेळत बसलाय. अरे सॅम, माती नाही खेळायची, नखात चालली आहे तुझ्या. नको म्हटलं तरी ऐकतो का? तर मित्रांनो बघू शकता, हा गडाचा प्रवेशद्वार आहे, छोटासा आहे, पण या अशा गडाच्या आतमध्ये जायला हा कोरलेला, खडकामध्ये कोरलेला दरवाजा आहे. इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. बघू शकता मित्रांनो, माझी बायको कशी तुरतुर वरती चढते. चालना. डान्स नको करू. तर बघू शकता मित्रांनो, असं छान पायऱ्या आहेत. हां, आणि हा गड. अशा गडावर गेलं तर आपल्या इतिहासाची छान माहिती मिळते, आपल्याला आनंद होतो आणि इतिहास कळतो की खरंच त्यावेळेस मावळे कसे वरती राहायचे, सामानवरती कसे न्यायचे. आणि या गडावर तुम्ही बघू शकता असे सोलर लाईट लावलेले आहेत, जरी अंधार झाला तर आपल्याला प्रकाश मिळतात. तर हा अजून एक एंट्री गेट आहे, दरवाजा, प्रवेशद्वार. तर मित्रांनो, हा बघू शकता, आपण ह्या वेताळ दरवाजापाशी आलेलो आहे आणि असं वरती मस्त चढून आता आपल्याला या भागात पण जाता येतो. असं तर आपल्याला असं सरळ वरती जायचं गडाकडे. इथे छान झाड आहेत, बसू शकता, किती सुंदर दृश्य दिसतंय. अजून वरचं सर. तर इथे सॅम मस्त काकडीचा आनंद घेतोय आणि आई पेरू आणि दोन्ही पण. कसं आहे काकडी, कशी आहे? छान आहे. तर श्वेता, कसं वाटते या तिकोना फोटो आल्यानंतर? छान अशी झाडं आहेत, सुंदर दृश्य दिसतं. पण यायला पाहिजे नक्की या असे फोर्ट आपल्या याला विजिट करा, आपल्या मुलांना सोबत घेऊन या. तर हा जो पुढचा जो आहे तो चपटेदान मारुती मंदिर आहे बहुतेक. छान असं दृश्य आहे इथून. आणि इथे एक श्रीरामाचं मंदिरसुद्धा आहे. तर हे बघू शकता, इथे छान एक हौदसुद्धा आहे पाण्याचा. आणि या हौद असं बघितल्यानंतर त्याच्या पुढेच एक आपल्याला श्रीरामाचं मंदिरसुद्धा दिसते, छान कोरलेलं. ही त्याची इथे माहिती आहे. तर मित्रांनो, गडावर येताना जर तुम्ही मित्रांसोबत आलं तर एक अशी फायदा होते की तुमच्यासोबत जर मुलं असेल, बाळ असेल, तर ते पकडायला छान मदत करतात. सामान असल्यावर पण हा मुलं बाळाचं तर नाही, पण मित्र म्हणतात की सामान नाही ज्यांना असेल. हां, आणि तुमच्या ट्रिपची जी कॉन्ट्री असते ती पण कमी होते. अजून एक माझा मित्र, त्याने सॅमला पकडलेला आहे. सांगा ना. मग जसं तुम्हाला सांगितलं की मित्र सामान आपले मुलं पकडतो, बाळ, तसा. अरे हा, याचं नाव नाही सांगितलं या मित्राचं मी. दीपक आहे, दीपक दारवंटे. हेल्दी आहे, छान वरती चढतोय बघा कसा घेऊन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा चुन्याचा घाण आहे. इथे छान जेव्हा आपला किल्ल्याची पडझड व्हायची तर त्याला चुना लागायचा गोट्यानं बांधायला. तर हा त्याच्यानी चुन्याला बारीक करायला हा घाण वापरायचा. आता अशा अवस्थेत आहे. हळू पंचा दमणार रे, थोडं थांबून घे, वेट कर वाटलं तर. बाय. वर पाहून मग डोळे बिंगू राहिली. म्हातारपणात तुला उचलत आहे त्याला. मध्ये आल्यानंतर असं छान हौद पण आहे, आतमध्ये राहायला असे खाणे पण आहेत कोरलेलं. तसं चढायचं आहे वरती, म्हणजे अजून वरती चढायचं आहे. असं वरती चढायचं आहे. तर हे वरून असं छान दृश्य दिसतं. रुपेश आणि श्वेता चढलेत. छान किल्ल्याच्या वरती आल्यानंतर असं छान दृश्य दिसतं मस्त. किल्ल्याच्या हा वरचा पार्ट आहे, सपाट भाग. असं वाटतं की काहीतरी आपण अचीव केलं मस्त किल्ल्याच्या वरती आल्यानंतर. हे किल्ल्याचे तटबंदी छान आहेत अवस्थेत. तिकडे अजून किल्ल्यावरती चढायचं असेल तर तर हे दादा इथे छान पाणी, निंबू सरबत सगळ्या देत असतात. सॅमला असं सोडलं आहे खाली माती खेळायला, गोटे उचलायला, गोटे फेकायला. थांब, तुझे पाय वरती गेलेला आहे. उठा उठा, उभं बा. छान पायाचे खाली केलेले आहेत. हां, गोटे उचलून टाका, माती खेळा.
त्याला फार दिवसानंतर माती अशी घराच्या बाहेर निघाल्यानंतर माती गोटे खेळायला मिळतं. तर किल्ल्यावर त्याला हा एक वेगळाच अनुभव. तर आता असा छान शेवटचा टोक राहिलेला वरती चढायचं छान पायऱ्या श्वेता चढत आहेत. शिवाजी महाराजांचा झेंडा आहेत आणि हा गड आपला. ओ भाय काय व्ह्यू दिसतो इथून, एकच नंबर. तर मित्रांनो असं गडाच्या वरती आल्यानंतर छान असं इथे एक मंदिर आहे, वितेंडेश्वर महादेव मंदिर आहे. इथे आपले मित्र रुपेश दादा दिसत आहेत आणि वहिनीसाहेब पण आहेत. आणि इथे खाली जे तुम्हाला दिसतात गड्ढे, इथे पाण्याचं हौद आहेत. पावसाळ्यात इथे पाणी साठतं. त्या काळी यामध्ये हे पाणी प्यायला वापरत होते. आता इथे पाणी नाही सध्या, पावसाळ्यात असतं. त्याचबरोबर तुम्ही इथे पण पाहू शकता वितेंडेश्वर मंदिराच्या आतमध्ये इथे नंदीसुद्धा छान त्या काळातला कोरलेला आहे. सध्या इथे महादेवाचं पिंडसुद्धा आहेत. आणि आतमध्ये छान त्यावेळेस इथे आपले मावळे राहत होते पावसाळ्यात छान व्यवस्थित सुरक्षित राहण्यासाठी. आणि आपले हत्यार किंवा सामान इथे ठेवायचे, ते अन्नधान्यसुद्धा वरती ठेवायचे. तर ह्या नंदी आहे या आपल्या महादेवाच्या मंदिरातला. चला त्या महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊ. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, फोटो आहे. आणि हे शिवलिंग आहे. इथे असे छान असे वेगळे इथे गणपती आहे छान. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पुतळा छोटीशी मूर्ती आहे. छान गडाच्या एकदम टोकावरती वरती आल्यानंतर असा छान गारवारा लागतो. आणि इथे बसायला पण अशा छान चेअर्स आहेत आणि मन प्रसन्न होतं. खरंच असं वाटतं की ते बसून राहावं शांत. वेगळाच अनुभव येतो इथं. तर असा उंच ओढून असं छान दृश्य दिसत. वेडी आहे का ग तू? कॅरी बॅग वगैरे पण आहे तिकडे. श्यामची आई खाली उतरली, आमची वाट पाहत आहे. डोक्याला हात लावताय की आता हे दोघे केव्हा येतील, पण आम्ही पटपट उतरतोय. चला मित्रांनो, तर आता आम्ही उतरतोय गडावरून. तर असा वळण रस्ता आहे छान. सॅमला घेऊन जातोय. आरामशी उतरायचं. इथे पायांची फार कसरत होते. जाऊन आलो आहे. मित्रांनो ही बघू शकता गडाच्या सुरुवातीलाच इथे तिकोना गडाबद्दल माहिती दिलेली आहे. सॅम आणि आई आता दोघे चाललेले आहेत. जा बघ सॅम. अरे आई तर लहानच झाली आता, झुल्यावर बसतंय. हात धुवायचे ना. बघ श्वेता कशी झुल्यावर बसताय आणि सॅम खेळतोय. ही हसतंय बघा. रुपेश आम्ही सोबत चाललोय. तुम्ही पण मित्रांसोबत या आणि नक्की तिकोना या फोर्टला भेट द्या. तर मित्रांनो आता आम्ही घराकडे या परतीच्या वाटेने निघालो आहे. तर जाताना असा सुंदर सूर्यास्त आम्हाला दिसत होता. मित्रांनो आम्ही तुम्हाला असेच सुंदर व्हिडिओ दाखवत राहू. तर त्यासाठी या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तुमचा असा प्रतिसाद असू द्या.